कल्याण पश्चिम येथील संदीप हॉटेल परिसरात भटक्या कुत्र्याने तब्बल 17 नागरिकांना चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर कुत्र्याला पकडून कल्याणमधील निर्बीजीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते। मात्र 2 दिवसानंतर या कुत्र्यांचा मृत्यू झाला। कुत्र्यांच्या मृत्यूनंतर पशुवैद्यकीय रुग्णालयातून आलेल्या अहवालात त्याला रेबीजची लागण असल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। मात्र दिलासादायक बाब म्हणजे कुत्र्याने चावा घेतलेल्या 17 नागरिकांमध्ये सध्या रेबीजची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत। खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांना रेबीजची प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले असून पुढील आवश्यक डोसही नियमानुसार दिले जात आहेत। केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी सांगितले की संबंधित सर्व नागरिकांनी वैद्यकीय देखरेखीखाली असून त्यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवणे जात आहे। दरम्यान नागरिकांनी भटक्या कुत्र्यांपासून सावध राहावे आणि कुत्र्याने चावा घेतल्यास जखमेकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत असे आवाहन करण्यात आले। मी डॉक्टर दीपा शुक्ल, प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका। दिनांक 9/8/2026 रोजी अशी बातमी आली होती की एका संदीप हॉटेलच्या परिसरात 100 पेक्षा जास्त श्वानदंशाच्या केसेस आढळून आलेल्या आहेत। त्यावेळेला आम्ही रुग्णालयामध्ये रात्री चौकशी केली असता त्या दिवसभरामध्ये तिथे 58 श्वानदंशाच्या केसेस आढळून आल्या। पण एका पर्टिक्युलर कुत्रा जो झाला त्याच्या ज्या श्वानदंशाच्या केसेस होत्या त्या 17 होत्या। ते आपण प्रत्येक पेशंटचा आपल्याकडे ॲड्रेस असतो त्याच्याप्रमाणे आपल्याला ते कळलं। त्यानुसार त्या रुग्णांना आपण योग्य प्रमाणे इंजेक्शन ARV आणि कॅटेगरी प्रमाणे इम्युनोग्लोबुलिन आपण इंजेक्शन दिलेले आहे आणि त्यांचे फर्दर जे डोसेस असतात ते सुद्धा त्यांचे आपल्याकडे चालू आहेत। कोणालाही त्यानंतर जेव्हा हा कुत्रा पकडण्यात आला रात्री तर त्याला ऑब्झर्वेशनसाठी आपण ABC सेंटरमध्ये ठेवलं होतं आणि त्याचा 2 दिवसानंतर मृत्यू झाला। तर त्याच्यासाठी आपण त्या कुत्र्याची बॉडी परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवली होती। तिथे तपासणी केली असता तो कुत्रा रॅबिड असल्याचं निष्पन्न झालं। पण असं असलं तरी आपल्या कोणत्याही या 17 रुग्णांना अशा प्रकारची रॅबिडची काही लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं नाही आणि हे सगळेजण व्यवस्थित आहेत आणि त्यांचे पुढचे डोसेस पण आपल्याकडे चालू आहेत। आपल्याकडे जे त्यांना इंजेक्शनचा प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे ते रेग्युलर आपल्याकडे फॉलोअपला येतात। कुत्रा चावल्यानंतर घाबरू नये, नागरिकांना मी अशी आवाहन करते। त्यांनी ती जखम स्वच्छ पाण्याने धुवावी आणि आपल्या नजीकचे जे आपले रुग्णालय आहे, शास्त्रीनगर रुग्णालय डोंबिवली आणि रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण, तसेच आपले 3 दवाखाने आहेत, नेतिवली, कोळसेवाडी आणि अन्सारी चौक, इथे आपले इंजेक्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्या आणि आपण ते 24 तास आपल्याकडे पहिला डोस असतोच, कधीही रुग्ण त्याचा फायदा घेऊ शकतात। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।